तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर ही आहे माझी नात म्हणजे प्रतीक्षा. आणि ही जर काय म्हणणे माहिती आहे का मला तुमच्यासारखं बोलायला कधीच जमणार नाही. मी तिला मी बोलवले कशाला, गोधड्या काढायला. कारण उद्या आमचं सुतक फिटणार आहे. उद्या आमचं सुतक फिटणार आहे आणि आज आम्ही बरेच कपडे धुवून टाकलेत. बरेच म्हणजे मी बरेच कपडे धुवून टाकलेत. तर आता ती कपडे आमचं उद्या सुतक फिटणार आहे म्हणताना आम्हाला अलाउड नसतं की आज आम्ही ते वाळलेले कपडे घरात आणावेत म्हणून. एवढे बोचकं राहिले तेवढं धुवायचं, बाकीची सगळी कपडे धुवून टाकलेली. तर प्रतीक्षाला बोलवलं, म्हणजे ह्या मुली लोकांच्या असतात ना, मुलगी परकेचं धन असते. मग मुली लोकांच्या असतात म्हणून मुलींना कपडे काढायला लावायचे असतात वाळत घातलेली. तर प्रतीक्षा चालली कपडे धुवायला. तर मी म्हटलं अगं सकाळपासून आज ब्लॉगच नाही बनवला कामाच्या नादात, थांब ब्लॉग स्टार्ट करू दे. तर ती माझी नक्कल करत होती. तर मंडळी नमस्कार, आता आमचं फिटलेलं आहे सुतक. असं काय काय बडबडत होती, परत म्हणते मला तुमच्यासारखं कधीच जमणार नाही रानू काकी बोलायला. ती आहे माझी नात, पण मला सगळ्यांच्या नादाने ती पण काकी म्हणते. तर बघा सगळीकडे गोधड्या झाल्या. तिकडे वाळत घातलेल्या खाली पडल्यात, मुरगासाच्या बॅगांवर टाकल्या होत्या, गंजीवर टाकल्या होत्या, तिकडं पण टाकलेले आहेत पलीकडं. असं सगळीकडं गोधड्या टाकलेले आहेत. आणि प्रतीक्षाला बोलवले, म्हणजे माझ्याच नाही सगळ्यांचेच कपडे सुकत आहेत. आज चौधऱ्यांना सुतक होतं सगळ्यांना. आणि अण्णांचे मोठे भाऊ वारलेत आमच्या. तर आज 9 दिवस झाले, उद्या 10वा आहे. मग उद्या सुतक फिटणार. तर उद्याच्या उद्या सगळं नसतं करायचं, आजच्या दिवसापासून तयारी करतात. सगळी चिंदी धुवायची असते. म्हणून मग प्रतीक्षाला बोलवले. आता फक्त दोन्ही घरं पुसायची राहिलेत. आणि तिला मी म्हटलं तू गोधड्या गोळा करून घरात आणून ठेव, तोपर्यंत मी आधी घर पुसून घेते, म्हणजे लादी पुसून घेते घरातली, आणि तू गोधड्या गोळा करून आणून ठेव. तर चला आता आपण काय म्हणतो, आज तिचं चल्लसाटकडे लक्षच नव्हतं. हाय बोलतोय. तिला सुप्रिया माऊनी बोलवलं होतं, म्हणजे तिच्या मावशीनी बोलवलं होतं चल्लसाट खेळायला. ती गेली नाही. आज दिवसभर इकडेच नादी लागली. ती इथं पण चल्लसाटच खेळत होती ती दुपारी. तर चला आता तिने सांगितलंय माझी गोधड्या काढून व्हायच्या आत तुमचं लादी पुसून झाली पाहिजे घरातली. फास्ट करा म्हणली, बसायचं नाही. म्हटलं चालतंय. आणि इकडून आले बघा एक पोरग ओरडत, मला दाखवा व्हिडिओमध्ये. दिसतोय का तुम्हाला पोरगा? हात कर रे पोरावर. आई पवळीवर चढतोय, लय येड ही. बाचा नाही नातू, ती तिघ पण नातवंड आहेत बघा माझी. पायावर दगड पडल सार्थ का रे. हाय मित्रांनो, मित्र सगळे बिझीत. आता तुझं ऐकायला कोण मोकळं नाही. आता ते तुझ्या दीदीच्या गोधड्या काढून होत्या आणि माझी लादी पुसायची राहिली तर ती मला ओरडत बसल. बाय बाय. असं या पटांगणात या म्हणजे दिसतंय. कोणची? विद्या दिदी का? हा, काल नाही परवा रात्री गेली. हा, संध्या दिदी, विद्या दिदी, मामी सगळेच गेले. हर्षू. हा, व्हिडिओ बघितलाय मला माहिती. व्हिडिओ बघितला कुठं बघितला व्हिडिओ? असं आहे काय? चला बाय बाय, काम आहेत आम्हाला. बाय बाय. तर मंडळी हिच्या भेन ह्या डॉनच्या भीतीने फास्ट एकदम झाडू मारून घेतला वटेवर. आणि मॅडमनी गोधड्यांच्या घड्या घातल्यात निम्म्या अर्ध्या, आणि निम्म्या अर्ध्या घालायच्या राहिल्यात अजून. तिला मी मध्येच म्हणलं बाई आपण भात खाऊन घेऊया. शेवयांचं भात बनवलं होतं आम्ही. तर म्हणलं आपण पहिला भात खाऊन घेऊया, कारण थंड झाल्यावर परत त्याची काय मजा राहत नाही खायची. मग भात खायला बसवली. आता म्हणलं निवांत घड्या घाल कपड्यांच्या, आणि नंतर जा घरी. सगळ्या कपड्यांच्या घड्या मी उद्या घालीन. आता फक्त तिला गोधड्यांच्या घड्या घालायला लावायच्यात, म्हणजे कसं ससे मांजरं कुत्रं असं घाण करणार नाही कपड्यांना. ती बाकीची कपडे आहेत ती बोचक्यामध्ये बांधून ठेव, ती कपडे
ती कपडेत ना एका बोचक्यात, पण बोचकं कशाचं बांधणार तू आता? बर, लय वेळ जातील कपड्यांच्या घड्या घालायला तुला. कसं तुझ्या मनाने असेल तसं असन. अजून घरातली लादी पुसायची राहिली की पण माझी. गोदड्या आपटून आपटून भूक लागली आम्हाला, काय करणार. म्हणून तिला म्हणलं पहिलं खाऊन घेऊया, नंतर बाकीची कामं बघू. तर अण्णांनी गुरांना वैरण केली आज. वैरणीचं काम वाचलं माझं. पण शेळ्यांना नाही की काय टाकलं अण्णांनी. भुईमुगाचं याला थोडं आणून टाकावं लागते ना आता शेळ्यांना. तर मंडळी हे घर पुसून झालेलं आहे आणि कपडे घड्या घालून तिने पलीकडे ठेवलेले आहेत. तर या घरात आपली आता नो एंट्री. हे घर बंद करून ठेवायचं, या घरात जायचंच नाही. आणि चौधरी साहेबांनी इथला बल्ब काढून ठेवला होता, तो बल्ब लावून घेते मी आता. थोडं मोबाईल बंद करते. मला एकदा मी मोटर चालू केली होती असंच मोबाईल हातात पकडून, मला खूप ओरडले होते सगळे फॉलोअर्स माझे. तर कशाला तसे उगाच रिस्क घ्यायची आपण, म्हणून बंद करून ठेवते थोडा वेळ मोबाईल. लावलं बघा बल्ब, छान वाटायला लागलं आता. आता ही झोळी सोडून घ्यायची, एवढी साडी राहिली झोळीचीच तेवढी. बाकीचे कपडे सगळे तिथं बादलीत भरून ठेवली, ती बाजूवर टाकायची आता पाणी नितळायला. आणि गुरं पाणी पाजायची, गुरांना वैरण करायची, अशी सगळी कामं आहेत. तर आता पहिली ही झोळी सोडून घेते मी. हर्षीचं बांधलेला झोका 2 दिवस नाही सोडला, परवा रात्री गेलेत त्या. पण मला सोडायची इच्छा होईना. मला असं वाटायचं लेकरू कालच गेलं ना, आज लगेच कसं सोडायचं, म्हणून काल नाही सोडला. आता आज सोडून टाकते, साडी धुवून टाकायची नाही म्हणून. पहिल्यांदा आमचं पिल्लू एवढे दिवस येऊन राहिले इथं, कधीच नव्हती राहिली एवढे दिवस. पहिल्यांदा राहिली आणि आजारी पडली माझ्या इथं येऊन. किती दिवस झालं गावाला होती ती, एवढ्या दिवसात नाही पडली आजारी. आणि आता माझ्याजवळ आल्यावर आजारी पडली. तर मला काही एका हाताने इकडची गाठ सुटत नाही, इकडच्या सुटल्या पटापट. टाईट झाली गाठ. पोरी पण मोठ्या बसायच्या ना आमच्या झोक्यावर, म्हणून. 7 वाजलेत संध्याकाळचे, तरी केवढी गरमी होती. झाला आजच्या दिवस. सगळ्यांनी विचारलं सुतक आहे का, सुतक आहे का, टिकली का नाही लावली. तर आम्हाला खरंच सुतक आहे. मोठे सासरे वारले होते आमच्या अण्णांचे भाऊ, आणि उद्या 10 आहे. तर म्हणून टिकली नव्हती लावली. एकदम घरातलंच होतं. नाही कशा भांडणं करतात दोघी मायली की, कशा भांडणं करतात, टकरी खेळतात किती वेळ झालं. तर चला मंडळी, लाईट आली की सगळ्यांची गडबड चालू होती. तिकडं कुट्टी मशीन चालू झाली आणि मला मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे. गुरं पाणी पाजायची, वैरण करायची गुरांना इकडं घेऊन. मगाची 4ची वैरण केली अण्णांनी, पण इकडं घेऊन खुराक तरी ठेवायचं, नाही तर वैरण तरी कुठलं तरी एक करावं लागेल. तर चला मंडळी, छोटीशी क्लिप घेऊन अपडेट दिली आजची. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.